रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे आमचे स्वामीजी असं सांगतात की माणसानं कीर्तनात वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत मांडावं. आबा आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं आणि ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. बरोबर आहे ना. आपल्या मताला किंमत नाही. महाराज म्हणले संप्रदायामध्ये पुराणाच्या मताला, वेदाच्या मताला, शास्त्राच्या मताला किंमत आहे. जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जाण बोला. सहाय्य शास्त्री कारण 18 पुराणे हरीची गाती किंवा वेद अनंत बोलिला अर्थ तुलाचे साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. बरोबर आहे. म्हणजे माझं मत नाही, हे वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे, म्हणून तुम्ही त्याच्या नामाचे पोवाडे गा. कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. त्याचा परिणाम चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष देण्याची एकत्र ताकद कशात असेल तर देवाच्या नामात आहे. आता एवढा सुंदर हार गळ्यात आहे, हा भोग नाही का? बोला. हा भोगच आहे ना. एवढा हार सुंदर माझ्या गळ्यात पडला, हा भोग नाही का? भोग आहे. कीर्तनाला येण्यासाठी 30 लाखाची गाडी आहे, हा भोग नाही का? भोग आहे. घालायला कपडे चांगले आहेत, हा भोग नाही का? हा भोगच आहे ना. पण हा सगळा भोग जर कशामुळं मिळत असेल तर त्या कीर्तनामुळं, त्याच्या नामामुळं मिळतो. मग भोगही आहे आणि हे करत असताना मोक्ष सुद्धा देण्याची ताकद त्याच्या चिंतनामध्ये आहे. भुक्ती मुक्ती कामारी दासी. लक्ष देऊन ऐका. हे जर कळलं नसेल तर शेवटी म्हणतात महाराज आम्हाला भोगही नको ना आम्हाला मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घ्या. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जाना असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठ्ठला सज्जन हो, या नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. लक्ष द्या. पशु का होत पनैया नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. एखादं जनावर जर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते. लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. त्याच्या कातड्याची चप्पल सुद्धा आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते. पण हे जर जनावर गेलं आबा तर याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले जर मेला माणूस तर होतं काय त्याचं फारसं. जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकलं तर विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा नरदेहाचं काय आहे पुढे? काही नाही. महाराज म्हणले या नरदेहासारखं अमंगळ कामाजी महाराज, या नरदेहासारखं भास्कर महाराज अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. महाराज म्हणले याच्या एवढं अपवित्र शरीर दुसरं नाही. बघा 2 दिवस आंघोळ करू नका, माणसाजवळ बसणार बी नाही. बरोबर आहे. 2 दिवस आंघोळ केली नाही तर माणूस माणसाजवळ बसू शकत नाही. गाईला कधीच आंघोळ नाही. कधी जाऊन उभा राहा, माणसाला तिच्याजवळ प्रसन्नता आहे. मग एवढं अमंगळ शरीर आपलं आहे. 1 दिवस दात नाही घासू द्या, तोंडाचा वास येतो. नामवंत कीर्तनकार असू द्या, माणसं म्हणतं जरा लांबून बोलावं, वास यायला तोंडाचा. लक्षात आलं माझं बोल. ते जर म्हणणार मी लय यूट्यूबला फेमस आहे, यार पण वास तो यूट्यूबला फेमस आहे पण तोंडाचा वास यायला लागला ना. बरोबर आहे का नाही? थोडं लांबून बोला महाराज. 1 दिवस व्यवस्थित दात घासले नाही तर तोंडाचा वास येतो. गाईला कधीच ब्रश नाही. बोला. अहो गाईजवळ सकाळी सकाळी जा, तिच्या गालाची तिचं तोंड आपल्या गालाला वाटतं माणसाला.
मग त्यांचं शरीर आपल्यापेक्षा पवित्र आहे विचार जर केला तर. मग हे शरीर हे रोगानं भरलेलं आहे, दुर्गंधीचं थार आहे, अमंगळ आहे, अपवित्र आहे. पण एवढ्या अमंगळ अपवित्र शरीराला लक्ष देऊन आहे का बरं का, या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट चिंतनाकडे एखाद्या कार्याकडे जर नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही. शरीर उत्तम शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. लक्ष देऊन ऐकताय. आता काही सेकंदापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की महाराज शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे, आणि त्याच्या काही क्षणानंतर सांगतोय की शरीर उत्तम आहे आणि चांगले आहे. ऐकणारे म्हणतील महाराज तुमची डबल इंजिनची गाडी आहे का हो, कीर्तनाकडे बी येतील माळेगावला बी जाती, हां तुम्ही असं डबल बोलता का महाराज? अहो काही क्षणापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे, आणि काही सेकंदापूर्वी पुन्हा तुम्हीच आम्हाला सांगता की शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. मग हे कसं काय? या दोन्ही गोष्टी कशा काय? महाराज म्हणले मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे हेही खरं आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे हेही खरं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे कोणतं? भजना विना राहिलं तर. आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी
पवित्राची होय देहजात हरिनामी कीर्ती हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. बोला पवित्रची होय. या वयात एवढा उंच आवाज कुणी ऐकून घेईल का हो? घरचे म्हणतील वय झालंय आता, एवढा आवाज बरोबर नाही तुमचा. पण इथं एवढ्या उंच आवाजात त्यांचं ऐकून घेतलं आपण का? देवाचं नाम गायल्यामुळं. देवाचं नाम गायल्यामुळं देह पवित्र होतो. यांनी मोतीराम महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. काय मोतीराम महाराजाला 4 हात होते का? हे मारुतराव महाराजाला 4 पाय होते का? नाही. आपल्यासारखे 2 डोळे, हात पाय, तोंड, नाक सगळं आपल्यासारखंच होतं ना. मग आज ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाचा जय जयकार करावा लागतो. असं त्यांच्या देहाने काय केलं? ते गेले तरी आज त्यांचे वर्षावर्षाचे सप्ते होतात. असं त्यांनी काय केलं? काय नाही महाराज, त्यांनी देवाचं नाम गायलं. देवाचं नाम गायल्यामुळं त्यांच्या बोलण्याला किंमत होती. काय होती आठ? मारुतराव महाराजांचं कीर्तन जर घ्यायचं म्हणलं तर म्हणायची किती माणसं जीव घालतो. आमच्या वडिलांनी गावात आणलं होतं मारुतराव महाराजांना बरं का. काय म्हणायचं? आमच्या वडिलांनी आणलं म्हणे किती लोक जीव घालतो. पण थोडा फरक आहे, आम्ही म्हणतो किती देतो, बस एवढाच फरक आहे बस थोडा. पण त्या किती देतो म्हणल्यामुळे त्याला किंमत राहिली नाही ना. आज त्यांच्या आमचं कीर्तन ऐकतील लोक, पण आमचं जय जयकार नाही करणार. मी जे आहे ते स्पष्ट बोलतो. जेव्हा आम्ही त्या पदापर्यंत जाऊ तेव्हा आमच्या नावाचा जय जयकार होईल. महाराज म्हणले ज्याच्या देहानं भगवंताचं चिंतन केलं त्याचा देह पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. मग शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. देह कुणाला नाही. अहो देह सगळ्यांकडेच आहे ना, सगळ्यांकडे देह आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. कोणी म्हणाल मी बंगला बांधला कामाजी महाराज, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात 1 झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. बरं कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. कोणी म्हणलं भांड पाहिजे, अरे मग ते घे ना. अरे काळं, अरे मग हे इकडचं घे ना. एवढा प्रकार आहे का आपल्याकडं सांगा बरं? नाही ना. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे, जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. बुद्धी नाही का त्याच्याकडे? आहे ना. कुत्र्याला बी बुद्धी आहे पण भजन करण्याची नाही. अहो कुत्रा, आपण ज्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो त्याच पिंडीवर ते कुत्रा अभिषेक करत आहे. त्याला काय किंमत आहे? त्याची किंमत नाही ना, काही किंमत नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे सगळ्यांना आहे. भूक सगळ्यांना लागते, भूक सगळ्यांना लागते. माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागलं गुरुजी की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही त्याच्यात. फक्त याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. या नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. पावला हा देह कागटाळी न्याये, न घडो उपाय घडो आले. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. किंवा घेई न मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. पण कशासाठी? गुण गायीन आवडी, याची माझी सर्व जोडी. याच्यासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. मग शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजन नाही केलं तर मग हे खरंच आहे. आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. महाराज म्हणले आमच्या या शरीरामध्ये भगवंताचं आम्ही भजन करत राहतो. लक्ष देऊन आहे का बरं का. पण भजन करायला माणसाला आवडतं का? आवडत नाही. भजन करायला माणसाला आवडत नाही. विठाला विठाला मग दुसरी काय ताकद आहे या नरदेहात? काहीच ताकद नाही. भजन हीच ताकद आहे. बाकी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, पण त्यासाठी भाता भरा हरी रामवाने. रामबाणाचा भाता भरावा लागतो. सामर्थ्य नाही याच्यामध्ये. लक्ष देऊन आहे का बरं का. या नरदेहात सामर्थ्य नाही. माशी पंख पाकडी तव हे सरे. काय ताकद आहे?
कोणी म्हणाल मी गावचा सरपंच आहे, अरे होणं सोपं आहे. कोणी म्हणाल मी आमदार आहे, होणं सोपं आहे. कोणी म्हणाल मी खासदार आहे, होणं सोपं आहे. कोणी म्हणाल मी मुख्यमंत्री आहे, होणं सोपं आहे. कोणी म्हणाल मी पंतप्रधान आहे, होणं सोपं आहे. पण पंतप्रधानाला देशावर विजय मिळवता येईल, पण पंतप्रधानाला मृत्यूवर विजय मिळवता येत नाही. देशावर विजय मिळून पंतप्रधान होता येईल. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का? देशावर विजय मिळवून पंतप्रधान होता येईल, पण मरणाच्या भीतीनं बांगलादेश सोडून पंतप्रधानाला सुद्धा भारतात यावं लागलं. हे काही पुराणातलं नाही, आता हे घडलेल्या गोष्टी आहेत. पंतप्रधानच आहे ना बांगलादेशचे, पण मरणाच्या भीतीनं देश सोडावा लागला महाराज. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. मरणाची भीती वाटली की पहिले पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. दुसऱ्यांदा पाय धरतो डॉक्टरांचे, पैसे कितीही लागू द्या पण मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. महाराज म्हणले याचे त्याचे पाय धरून ही मृत्यूची भीती घालवता येणार नाही. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. याचे त्याचे पाय धरून मरणाची भीती घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही एखाद्या घरी गेले आणि तिथलं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं, कळलं असं सांगतो मी तुम्हाला. आणि ते कुत्रं आपल्या अंगावर धावून आल्यावर गुरुजी आपण त्याला हाड म्हणावं का? नाही. हाड म्हणलं तर पुन्हा चवताळून येईल. आपल्या इकडली भाषा चवताळणं आहे का नाही, चवताळून येईल, बरोबर आहे ना. मग त्याला दगड मारावं का? दगड मारला आबा तर ते चावण्याची भीती आहे. हाड म्हणलं तर भुंकण्याची भीती आहे, आणि दगड मारला तर चावण्याची भीती आहे. मग आता त्याच्यापासून सुटका कशी करायची? त्याला हाडही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका. मग त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा, ओ आबा या तुमच्या कुत्र्याला आवरा. मग ते आबा म्हणतील लय मोती इकडे चल, महाराज आहेत ते, चल इकडे. असं म्हणलं तरी ते कुत्रं ऐकतं बरं का. अनुभव आहे आपला. आणि ते भुकायचं बंद करतं आणि त्या मालकाच्या पायाजवळ जाऊन गोंडा घोळत उभं राहतं. आणि तो गेटवर तो पाहुणा तिथंच असतो. मग आबा म्हणतात ओ या आता महाराज या. मग ते महाराज तिथूनच म्हणतात अहो आबा ते कुत्रं. आबा म्हणतात अहो त्याच्या काय बापाची हिंमत आहे आता तुमच्यावर भुकायची? त्याचा मालक इथं उभा आहे. माझा दृष्टांत कळला तुम्हाला? त्याचा मालक उभा असताना तुम्हाला त्याच्या चावण्याची भुंकण्याची भीती बाळगायची गरज नाही. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे तुम्ही त्याच्या पाया पडू नका. ज्याच्या कामाला आहे त्या मालकाच्या नावाने हाक मारा. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळ असे दुरी ठेला. मग तुम्ही त्याच्या नामाचे पोवाडे गायले तर त्या काळाच्या पाया पडायची गरज नाही. तो तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगात ज्याची गरजता पोवाडे, ज्याची गरजता
वा जोरदार. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. काळाच्या पाया पडायचं काम आहे का? नाही. काळाच्या पाया पडायचं काम नाही. हे बघा, ज्यानं सेविंग करत चालला जीवनात त्याला म्हातारपणाचं टेन्शन घ्यायचं काम, म्हातारपणात टेन्शन घ्यायचं काम आहे का? नाही. आणि जे आलं तसा उडवतच राहिला तर मग म्हातारपणात टेन्शन आहे. बरोबर आहे. मग या काळाच्या पाया पडायचं तुम्हाला काम नाही. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्याच्या नामाचे पोवाडे गा. तो काळ तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मार्केट कमिटीत काही काम आहे, मार्केटमध्ये तुमचं काम आहे, तिथले हमाल ऐकना का ते आडत्या ऐकना का कोणी दुसरं काय खरीददार ऐकना, मग त्याच्या नादाला लागत बसता का? त्याच्या नादाला लागू नका. त्या हमालाला बोलू नका, त्या खरीददाराला बोलू नका, त्या आडत्याला बोलू नका. MDला फोन करा. माझं बोलणं कळतं का तुम्हाला? MDला फोन करा आणि त्याच्या कानाला फोन लावा. मग ते MD ते पुढचं पाहून घेतील काय ते. ताण आहे का आपल्याला? बोला. तुम्ही डायरेक्ट जा. एखाद्या अधिकाऱ्यानं तुमचं काम केलं नाही तर त्या अधिकाऱ्यासोबत भांडत बसू नका. त्या खात्याच्या नेत्याला फोन करा आणि त्या नेत्याला फोन करून त्या अधिकाऱ्याच्या कानाला फोन लावा. कालचाच अनुभव सांगतो. त्या संभाजीनगरला गाडी थांबवली माझी. त्या ट्रॅफिक पोलीसने गाडी थांबवली. म्हणे अहो ते सीट बेल्ट आणि ते जरा लूज झालेला आहे, ते दिसला नाही त्याला. म्हणे हे फ्लेम काळी आहे तुमच्या गाडीची, हा सीट बेल्ट लावलेला. अहो म्हणलं सीट बेल्ट लावलेला आहे ना साहेब, फ्लेम काळी आहे म्हणे. आता त्याला पकडायचं म्हणलं ते काही बी काढतात बरं का. त्याला दंडच घ्यायचा म्हणला तर ते कसंही घेतात. बरोबर आहे का नाही? मग ते काळी फ्लेम आहे म्हणे. अहो म्हणलं साहेब कपडे वगैरे असतात गाडीत, आमचा संसारच गाडीत आहे. मग ते काय प्रदर्शन करत चालव का म्हणलं. त्याच्यामुळं ते फ्लेम थोडी काळी आहे म्हणलं. आणि आम्ही राजकारणी नाही ना म्हणलं, काळ्या फ्लेम असला तरी काय अडचण आहे आमच्या. नाही कळलं का? जाऊ द्या, धन्यवाद तुम्हाला. हा म्हणलं आम्ही महाराज लोक आहेत आम्ही. नाही म्हणे पण ते जमत नाही. मग काहीच बोललो नाही. लावला फोन आणि म्हणलं हे बोला 1 मिनटं. म्हणे कोण आहे? अहो म्हणलं बोला ना तुम्ही. कालचंच घडलेलं बरं का, काल दुपारी. त्याच्या कानाला फोन लावला. अहो म्हणे महाराज कशाला फोन लावला तुम्ही? म्हणलं माया लेवलनं मी सांगू लागलो तुम्हाला ना ऐकलं नाही तुम्ही. म्हणला म्हणे अहो पण हे. अहो म्हणलं साहेब नेमच जर दाखवाय गेलं तर तुम्हाला किती नेम दाखवू मी? लक्ष देऊन ऐका. दारू विकणाराला पकडतात, दारू पिणाराला पकडतात आणि परवानग्यान लायसन्स सरकार देतं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? सिस्टम कशी आहे बघा. परवानगी देणारं कोण? सरकार. बरं दारूच्या कंपन्या कोणाच्या? जास्त राजकारण्याच्या. आणि पुन्हा सांस्कृतिक कलाकाराला पगार देणारं कोण? सरकारच ना. निर्व्यसनी बनल्यानंतर पुरस्कार देणारं कोण? सरकार. आणि निवडणुकीच्या टायमाला पाजणारं व्यसनी करणारं कोण? बोला. बस धुंद झाला तुझा दरबार. पण आपण त्या भानगडीत कशाला पडायचं? लक्षात येते माझं पण. काल माझ्यासोबत एक तहसीलदार बसले होते. म्हणजे महाराज महिन्याला 4 कोटीचं टार्गेट आहे आम्हाला, आम्ही कसं करायचं चला बोला. आडवाय लागलं, त्रास द्यायला लागला तर लोक म्हणतात हे अधिकारी जरा आता जास्त करायला लागलेत. बरोबर आहे. आणि नाही टार्गेट पूर्ण झालं की वरचा दबाव असतो. हे टार्गेट कसं काय पूर्ण झालं नाही? गोंधळ आहे सगळ्या सिस्टमचा महाराज. विठाला विठाला. माझा मुद्दा संपला. मी त्या साहेबाच्या नादाला लागलो नाही, त्याला काही वाईट बोललो नाही. त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याच्या कानाला फोन लावला. माझं काम संपलं. त्यानंच माया पाया पडला आणि म्हणे महाराज आता पुन्हा थांबली तर माझा नंबर घ्या. म्हणलं जमला आता. आहे का? लक्षात आलं का माझं बोलणं तुम्हाला? तसं या काळाच्या पाया पडल्यापेक्षा त्याच्या मालकाच्या नावाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे. आता गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आता तुम्ही जे गात होते ते गरजणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. आणि उंच म्हणणारी माणसं लवकर फेमस होतात. हा, ज्याचा आवाज उंच जाणार आहे तो माणूस लवकर हृदयात घर करतो. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे काय? भजन. पोवाडे म्हणजे चरित्र. पोवाडे म्हणजे अभंग. पोवाडे म्हणजे नामस्मरण. गायने लीळा चरित्र पोवाडे किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. आणि पोवाडा उंच स्वरातच असतो. हा, शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गातो गुणगान. बरोबर आहे ना? पोवाडा म्हणल्यावर या स्वरात पाहिजे ना. तानाजी मालुसरेनं सांगितलं राजा
एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राज. तानाजी मालुसरेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तानाजी एवढं अपयश आम्हाला चालणार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजे अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजा. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर या स्वरात सांगावं लागेल, नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटेरेच फाडला. माय नसता फाडला तर बरं झाला असतं तो. विठाला पोवाडा म्हणलं की तो त्या स्वरातच असला पाहिजे. छत्रपतीचं चरित्र सांगायचं म्हणलं अंगात अशी रग असली पाहिजे ना सांगायला, नाही तर ते पुळचट सांगून काही फायदा आहे का महाराज? काहीच फायदा नाही. तसं पोवाडा गायचा असेल तो उंच स्वरातच असतो. ज्याचे गरजता पोवाडे, भजन करा पण ते पोवाडे गायला आवडत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे, पण मन माझे केशवा कावाने गे, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, गोड तुझे नाम म्हणून म्हणतात. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जिबड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरो तेरा, अब तुम कब सुमरो तेरा, असं असतं ते.
बाबा की झलक सबसे अलग. जुनं ते सोनय महाराज म्हाताऱ्याच्या नादी लागू नये. विठाला काही क्षणाचं जीवन आहे म्हणून म्हणतात देवे दिला दे भजना घुमटा. देवे दिला दे भजना घुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजन घुमटा. देवे दिला देह हो भजन घुमटा. सुंदर महादेव भजनासाठी दिला म्हणून त्याचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे. परिणाम कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. काळाची भीती बाळगायचं काम नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली गुरुजी. आणि अंत्ययात्रा चालल्यानंतर माया हो ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? माया ऐकताय का तुम्ही? तुमचा 5वा हप्ता पडला नाही का अजून? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बुवा? हा आता काय तुम्ही बिना शिकल्याच्या पगारी चालू झाल्या तुम्हाला. बरोबर आहे ना? अरे तरी एवढ्या टेन्शनमध्ये. त्याला टेन्शन आहे पाटील. मागं 7 महिन्यापूर्वी एक योजना आली होती बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि MD त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बा. नवरा म्हणे अगं तू मोठी कवा झाली? म्हणे ST फुकट झाली आणि मी मोठी झाली. वय वाढून घेतल्या बाया आहे ना. आणि मागच्या 2-3 महिन्यात योजना चालू झाली लाडकी बहीण. आणि तिची 75ची मर्यादा वयाची कितीवर आणली? 65 केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐशे किती. हरी हरी. काहींच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. हा बरोबर. पण आमच्या गावातल्या शांता अक्कानं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 5वा हप्ता आला का? आला म्हणे बाबू. आणि म्हणलं ST ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं तू काय एकनाथ शिंदेची मिळून एक काय? वयाचे 75 आणि 65 ह्या 2 योजना कशा भेटतील? 2 आधार कार्ड काढले म्हणे बाबू. एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होते जे 7वी हरी का वाटे देवा. लक्ष देऊ नका बघा. बोला माय तुमचा उदाहरण आहे म्हणून तुम्हाला विचारतो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली तेव्हा एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आता नांदायला जाणं शुभ काम आहे का नाही? बोला माय. बोला ना. हो नाही काहीतरी बोला. तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू? हा तशीच बोल माय. आता हा लक्ष द्या. अंत्ययात्रा चालली आणि बाईची पोरगी माहेरातून नांदायला सासरला निघाली. आता अंत्ययात्रा तिथून जाणं आणि पोरगी नांदायला जाणं हे शुभ आणि अशुभ झालं का नाही? मग त्या बाईच्या मनात आलं म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले तुझ्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईन. मला म्हणता याला म्हणतात कळी काळ पाया पडे. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली भावकीची. भावकी म्हणजे अवघड असते. जिवंतपणी जगू देत नाही आणि मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत नाही. त्या भावकीची चर्चा सुरू झाली. बघा एवढा नामवंत महाराज पण शेवटी भावकीच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? भावकीच्या खांद्यावर जावं लागलं का नाही? नाथ महाराज पुन्हा तिरडीवर उठून बसले आणि त्या खांदेकऱ्याला म्हणले खाली ठेवा. तुमच्या खांद्याची मला गरज नाही. आता असं उठून बसणं कोणी शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे जवळ थांबतील का? महाराज म्हणले कळी काळ पाया पडे. आणि तिसऱ्यांदा नाथ महाराजानं जलसमाधी घेतली. महाराज म्हणले येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती. किंवा आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखी. आम्ही आमच्या इच्छेने येतो ना आमच्याच इच्छेने आम्ही जातो. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. मेले माणूस बोला जित उठविले वेळ काळा ते ग्रासिले गा. महाराज म्हणले मेलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? बोला ज्ञानेश्वरी कोणी लिहिली?
सांगितली माऊलींनी, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी. पण ते गेलेले होते, त्यांना पुन्हा जिवंत केलं महाराजांनी, आणि मग ज्ञानेश्वरी लिहून घेतली. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. लक्षात ठेवा, याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. तुकाराम महाराजांचं जीवन बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आपल्याला देऊन देऊन लोक किती त्रास देतात गणेश मामा? 1000 नाही तर 2000, याच्यापेक्षा त्रास काय? तुकाराम महाराजाला काठीने मारलं. गावातल्या लोकांनी रागराग केला. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण गाली आता मज भीक, कोण गाली आता मज भीक, कोण गाली आता मज भीक, कोण गाली काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याकडे. काय खावं कोणीकडे जावं, गावातल्या माणसाने रागराग केला. या त्रासाला महाराज कंटाळले. ऐकते ना माय, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झालाय, कुठली आठवण येते? बोला ना. माहेरची येते ना, बरोबर आहे ना. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. पहिल्यांदा एकच चर्चा राहायची बघा, नवरा कसा भेटतो गुरुजी, ही चर्चा नव्हती. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाथा मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही भीती नाही आबा, येतीच का नाही ही भीती झाली आता. एका पोराला म्हणलं तुला पोरगी कशी पाहिजे लग्नाला, म्हणे फक्त जिवंत पाहिजे, बाकी आपली काय इच्छा नाही. महाराज विठाला बरोबर. सासरचा त्रास झाला की ते काय म्हणा ते बघा. जाच सासूचा सोसेना, कुणी माहेरात भेटेना, जाच सासूचा सोसेना, कुणी माहेरात भेटेना, जाच सासूचा सोसेना, कुणी माहेरात भेटेना, जाच बाई बाई जाते ग माहेराला. बस आता मला माझ्या माहेराला जायचंय. निरोपया संता हाती आला. आणि ऐका, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन ज्यांनी केलं, महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे जगा काळ खाय. बोला, आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हणले
तुकाराम 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 असं आहे रे ते टोन त्या चालीला छान वाटतो हा. नाम घेता कापेयम. महाराज म्हणले धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा शाळ. याला म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. आपण तो कोण आहे? अभंगाच्या दुसऱ्याच्या क्या बात. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. ज्याचे 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 अर्धा तास झाले सांगायले ज्याचे पण कुणाचे. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. त्या पंढरपूरच्या राजाच्या नामाचे पोवाडे गा. तो पंढरपूरचा राजा आहे हे मी सांगत नाही. पुसा 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नाही, हे वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे. सरपंच कोण असतो? गावचा राजा. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, बरोबर आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? बोला. पंतप्रधान. नाही, चुकीचं आहे. देशाचा राजा आहे राष्ट्रपती. पंतप्रधान आहे तो. कळलं माझं बोलणं? तो सेवक आहे. प्रधान म्हणजे सेवक. कळलं माझं बोलणं? मग देशाचा राजा कोण असतो? राष्ट्रपती. राष्ट्राचा प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू. कळलं का? राष्ट्रपती हा देशाचा कोण आहे? मालक. पण या जगाचा मालक कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा
मद तसा प्रगटला असा विपुल उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा बोला राजा पंढरीचा. महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा या जगाचा मालक आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव म्हणून त्याच्या नामाचे पोवाडे गा. तो हा पंढरीचा राणा पुसा साच वाठरा जाना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. गुरुजी इथं ध्रुव बाळाचं उदाहरण फिट बसतं. 36,000 वर्षापर्यंत राज्य केलं हे झाली भोग आणि नंतर आढळपद मिळालं हे झाली मुक्ती बरोबर आणि मोक्ष. म्हणून चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती काम मारिदासी. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा. वैकुंठाची जावे हा वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे वैकुंठाची वैकुंठाची वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. बघा बरं का, सर्वांना जर काय आवडत असेल तर वैकुंठ आवडतं. थोडा आवाज द्या. आबा वैकुंठ हा सगळ्याच्या आवडीचा विषय आहे. म्हणून माणूस मेलं की काय लिहितात, वैकुंठवासी, कैलासवासी किंवा स्वर्गवासी. पाटील आजपर्यंत मला वाचता येतं तेव्हापासून मी एकाही मरणाच्या पत्रिकेवर नरकवासी वाचलं नाही. मग नरक नाही का नरकात कोणी जात नाही, बरोबर आहे ना. नरकवासी कोणीच लिहित नाही. आजपर्यंत मी वाचलं वैकुंठवासी, कैलासवासी किंवा स्वर्गवासी. मग नरक नाही का, तर 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहे भागवतामध्ये, त्याचं वर्णन आहे, बरोबर आहे. मग नरकात कोणी जात नाही का. पण नरकात जायची भीती वाटते माणसाला, म्हणून तर लिहिण्याची पण भीती वाटते. वैकुंठवासीच लिहितात ना. अहो मरण कसा का, 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, बरोबर आहे. आणि भजन करून मेला तरी
वैकुंठवाशी. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं MD तर हे कीर्तन ठेवायची गरज काय? एका 90त जर वैकुंठ मिळत असेल तर एक बॉक्सच आणून वाटायचा, सगळे वैकुंठालाच एका बॉक्समध्ये. बरोबर आहे का नाही? मग हे सोपं आहे का? हे लिहिण्या एवढं सोपं आहे का? नाही. महाराज म्हणले वैकुंठ एवढं सोपं नाही आहे. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवाबहो. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं महाराज. एवढं सोपं आहे? हां, ते मेल्यानंतर बोलतात फक्त. आता मी 2 ठिकाणी बोलायचं टाळतो आबा. एक ते लग्नात एक आशीर्वाद देत नाही, एक लग्नात आशीर्वाद द्यायचं टाळतो, आणि एक त्या सावडायला गेल्या